सावकारचे गावचा आणि त्याचं असं मरण. बाप्पा आपण आपलं काम बघतो, इकडे तिकडे बघायचं, लेणं ना देणं तेल लावताना न बाबा आपल्याला. आणि आपलं काम काय, आलं म्हणून पुसलं म्हणून, आपलं रिंगण केलं गाणं, खाल्ला पीठ केला टाकलं, खाल्लं ओळख चांगला पुन्हा त्या नदीत सोडून आपण विचारायचं नाही का तिथं बोलायचं नाही बघ. असं कसं म्हणतो, विचारायला नको का मेला कसा मेला विचारायला सुभाषराव सरपंच आहेच हो, ते त्याचं काम. आता तुम्ही घराम सोडून तुम्ही तुमचं काम करायचं, त्या माझं करतो. दुसऱ्याच्या कामात नाक नुकसाचं नाही बाबा. आता मला सांगा, मी गाववाल्याला विचारल्यावर मड्याला मुक्ती मिळणार आहे का मड चिंता होणार आहे? अहो मड्यावर पिन काढायला जमा आमची चौकाच्या हातानं चौकाच्या पायात कुराड मारून घ्यायची. नाही शेंगा नकोत मला, त्या फोडून खायच्या म्हणजे. मग ठीक आहे, आमच्याला पुण्याला जायला जमलं का हो? पानपटी पहिली गाडी बघून तालुक्याला गेलो, नाना होता ते तिकट आणायचं होतं आणि 2-5 गाडीने परत गेलो. माहिती 2-5 गाडी परत गेली हो. ते बहुत गाड्या कमी आहे. हा रोजच आहे नरावर कमी तर कधी गाडी माणसाचे फक्त हाल होतात ते त्यांना कळलंच नाही. पोटात पाण्यावर ही भूक लागली, गेलो एसटी स्टँड हाटला वडापाव घ्यायचा. मायला वडापाव मी 4 रुपये. आता आली का पंचायत, आणि शिच्या पोटात सकाळकडनं कावलं वळत नुसती गाडीत उतारल्यापासून काव 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 काव. यातला एक वडापाव तिला 80ला काय. अगं तुझी वापर शेंगा म्हणून घेतेस का तूच खातेस? हुशार आहे, शाळेत जातेस का? शाळा शिकून काय करायचं? असं कसं म्हणतात बाप्पा? अहो प्रत्येक माणूस शिकला पाहिजे. पारतंत्र्याचा सूर्य बुडून आज 50 वर्षे झाली, पण आपल्या देशाचा हा अज्ञानाचा सूर्य काय अजून बुडत नाही. अहो गावं खेडी सुशिक्षित झाली तरच राष्ट्र साक्षर होईल. काय शाळेत जाणं आमच्या जमातीत नाही बघा, पूर्वापार चालत आलाय. हे सारं त्यावेळेच्या पुरुषांनी आपल्या स्वार्थासाठी केलं होतं. बायकांना आपले गुलाम बनवून ठेवण्यासाठी केलं होतं त्यांनी. बायकांनी विद्या शिकू नये, स्त्रीधर्म जाणू नये, आपलं मत मांडू नये, म्हणजे एकूणच काय बायकांनी पुरुषांच्या बरोबरीने येऊ नये यासाठीच अशा रूढीचा पायंडा घातला होता त्यांनी. शिकली तर पंचायत होईल ना. आता ती शिकली तर लगीन करताना तिला नवरा शिकलेला गावाय पाहिजे का नाही? मिळेल की, तोही मिळेल. शिकली नोकरी गावली आम्हाला काय त्याचा फायदा? सासरची भरवल की. सासरची झाली तरी तुमच्या मुलीच्याच संसाराला मदत होईल ना. शिक्षणाचं महत्व तुम्हाला कसं समजत नाहीये ना, हेच कळत नाही. अरे 150 वर्षापूर्वी ज्योतिबा फुलेंनी आपल्या बायकोला शिक्षण दिलं होतं. त्या दोघांनी मिळून 1851 साली पुण्यात पहिली मुलींची शाळा काढली होती. त्यावेळी तिथे फक्त 6 मुली होत्या. किती? 6. आज खेड्यापाड्यातून हजारो शाळा कॉलेजेस झाली, पण तुम्ही मात्र शिक्षणाच्या बाबतीत खूप खूप मागे आहात. इंदर हे बघ इंदर, तू आणि अंशी दोघांनी उद्यापासून शाळेत जायचं. मी तुम्हाला पाहिजे ती मदत करेन. हे यांच्या कल्याणाचं काम आहे. यांच्या भवितव्याचा जो प्रश्न आहे, रूढीनं अंधकारमय झालेले यांच्या जीवनाचा आकाश निरभ्र करण्यासाठी याच ज्ञानाचा त्यांना उपयोग होणार आहे. तुम्ही काय पाहिजे बोलता ना, माझ्या टक्कुऱ्याचं शिरत नाही बघा. कळेल कळेल हळूहळू. मी आधी जाणार. वय झालं ना, तयारी कर.
मयात आणलेला आहे. तो तुमच्या ग्राम कोंदरू जमातीच्या रीतिरिवाजाप्रमाणे या 33 कोटी देवांना जागा करून त्याच्या माड्यावर इथे करून त्याच्या आत्म्यास मुक्ती दे असा 7 गाव सीमेचा सुभानराव हैबतराव आडकिंडीकर सरपंच तुला सांगणं करतो आहे. गिरजे, ए गिरजे, तुझ्या गावाला सुभानराव सरपंच यांनी केलेल्या विचारणीला धरून त्या बद्रुना कोंदरूचा औषध आपा कोंदरू महेश चांदू सुडक्याच्या लेकराला कल्लू सुडक्याला विचारतोय, ये बाबा कल्लू सुडक्या, महेश चांदू सुडक्या तुझ्यापाशी कवा आपली इच्छा का बोलला होता काय? नाही, माझी आडकिंडीकर समितीला विचारणार. महेश चांदू सुडक्याच्या हातनं आदल्या मधल्या वरच्या खालच्या लहान मोठ्या मनुष्याच्या हातनं कधी व्यवहार झाला आहे काय? धनाचा व्यवहार झालाय काय? पैसा अडक्याचा व्यवहार झालाय काय? जमीन दुबल्याचा व्यवहार झालाय काय? त्याच्या मर्तिकाला तुला शंका संशय आहे काय? त्याच्या मर्तिकाला आगीन द्या कुणाची आडकाठी इमानकाठी आहे काय? शिवशंभो गिरिजाशंकर पार्वती पते गंगेश्वरा तुझ्या चरणापाशी चांदू सुडक्याचा वड आणलेला आहे. त्याची इच्छा काय बाकी राहिलेली नाही, देण्या घेण्याचा व्यवहार बाकी राहिलेला नाही. तेव्हा त्याच्या जीवाला पाताळ नरक न दाखवता सीधा स्वर्गाचा दार उघडून दे बाबांना. भगवाना मी तुझा भगत तुझा लेकरू तुला हात जोडून विनवणी करतो आहे, चांदू सुडक्याच्या जीवाला मुक्ती दे.
माझ्या तू आपण शाळेत वेळ बघलं की त्याच्या टपुऱ्या पीठ झालं म्हणायचं की येतो अरे तुळ्या नाही तुम्हाला बडच दिसायचं आम्ही दिसायचो ना अगं बघ तरी माझ्या संग कोण आला हा अगं माझ्या संग कल्लू सुडकी आला हा हा सगळ्याला म्हणायला लागतं शेवटाला ते कुणाला चुकणार हा की रडून जाणार आहे गिरजेशी म्हणतो ना सांच्यावर सांगितलेलं इस्तारच वाटतं हा तुळ्या कुठं आहे माझ्या